मी दुसरी गल्ली पकडणारी ती मुलगी होते, कारण की तो न्यूनगंड असतो की कोणासमोर कसं जायचं, काय म्हणतील, आपल्याला जज करतील. मात्र त्या कम्फर्ट झोनमधून मला खूप खूप त्रास झाला की ते बाहेर तसं नाही व्हायचं आहे. आणि म्हणेल ह्याच्यातल्या खूपशा बायका, खूपशा मुली अशाच असतील. मात्र प्लीज तसा मनामध्ये न्यूनगंड पाळू नका. ते कदाचित एका मिनिटासाठी जज करतील, मात्र ते खूप तुम्हाला मागे घेईल. काय म्हणतात, काय जज करतात, ते प्लीज त्यांना जज करू द्या. तुम्ही जे आहात ते बाहेर या. आणि तेच मी बाहेर आले म्हणून मी तब्येत पोहोचते. दॅट इज द ओनली वन थिंग. आणि दुसरी गोष्ट तशीच होते मी. मात्र एक असतात ना अंगातले गुण. काहीतरी माझी मुलगी लहानपणी भिंतीवर काहीतरी रेखाटली तर मी छानसं फूल बनवून त्याला लपवायचा प्रयत्न करत होते. काहीतरी चांगलं बिघडलं की काहीतरी चांगलं करायची मानसिकता होती. त्यामुळं सुखी संसार, कुणाचाही दृष्टी लागण्यासारखा संसार होता माझा. देवी देवतासारखे माझे सासू सासरे होते. प्रत्येक मुलगीला जसा नवरा हवा असतो तसा माझा नवरा होता. देवाने इतकी छान मुलगी दिली असं कदाचित माझी दृष्टी लागली असेल, कदाचित मला असं वाटायचं. आणि एका झटक्यात जेव्हा एक हृदयविकारचा झटका आला आणि माझं पूर्ण संसार उद्ध्वस्त झालं. असं वाटलं की माझ्यासोबतच असं का. मी लहानपणापासून आठवलं की कुणाचं वाईट केलं की माझ्यासोबतच असं झालं. खूप दिवस रडले, खूप विचार पण केला. आणि सैनिकाची पत्नी, वीर पत्नी ऐकलं. मात्र असं वाटलं की वीर पत्नीसारखं मी वागत आहे काय. लग्न हे वीर पत्नी नाही आहे ना. मग पुन्हा तर माझ्या नावापुढे जेव्हा श्रीमती यायचं त्यावेळी खूप वाईट वाटायचं. म्हणजे माझी ओळख इतकीच आहे काय, श्रीमती प्रियंका. म्हणजे मी असं काय गुन्हा केला की माझ्या नावाआधी श्रीमती आहे. 26 वय, जिथं माझ्या मैत्रिणीच्या अजून लग्न सुद्धा झाले नाही आणि मी विधवा. तरी खूप खूप मोठी गोष्टी बोलली. त्यावेळेला खूप माझा आदर सत्कार झाला. थँक्यू सो मच. गावकऱ्यांनी ठाकरे नगरमध्ये कार्यक्रम झाला, मला इथं झेंडावंदनाचा मान झाला. मात्र जे काही होतं ते माझ्या पतीमुळे होतं. ते खूप थोर होते आणि त्यांनी जे राखून ठेवलं तो आदर सन्मान मला मिळत होता. मात्र मी असं काहीच केलं नव्हतं. मी एक नॉर्मल हाऊस वाईफ. आणि माझं पण स्वप्न तेच होतं की बस गृहिणी राहायचं, आपला संसार छान जगत बस आपलं आयुष्य जगायचं. सैनिक होणं किंवा असं सैन्यात अधिकारी होणं हे माझं शेवटचं पण स्वप्न नव्हतं. असं नाही की माझी इच्छा नव्हती की स्टार मिळवावे. मात्र असं वाटत होतं यार बाकी ज्यांच्याकडे लॅपटॉप आहे, सुशिक्षित आईवडील आहेत, पूर्ण श्रीमंत आहे, पूर्ण सपोर्ट आहे, ते झाले नाही तर मी होईल. ही फक्त न्यूनगंड होतं. त्यामुळे मला कधी वाटलंच नाही की मी अशी काहीतरी मोठी होईल. त्यामुळे माझं छोटं स्वप्न होतं की गृहिणी व्हायचं आणि बस आयुष्य लोटायचं. मात्र नाही, तेवढी छोटी स्वप्न तुम्ही बघू नका. तारदाळ गावात आहात, कदाचित तुमचे आईवडील दररोज शेताला जात असतील. मात्र मोठं स्वप्न बघण्याचा अधिकार तुमचाही आहे. आणि खूपशे असे व्यक्ती अजूनपर्यंत झाले आणि त्यातली कदाचित एक छोटीशी व्यक्ती आणि छोटंसं यश माझंही आहे. मी पण तसंच बॅकग्राऊंड आहे. माझी आई गृहिणी आहे. तिला तिची काही शिकली नाही. आता तिने मला इतकं शिकवलं की काहीही संकट आलं तर पळायचं नाही, मागं पळायचं नाही. तिच्या पण आयुष्यात खूप संकट आलं की बाहेर बसून थांबायची, घरात खूप भांडण वगैरे झाली तरी सुद्धा मतलब तिने कुठ्यासारखं माहेर गेले नाही कधी. आणि मी सुद्धा माझे सासरे वाढले, माझे पती वाढले, घरात येऊन बोलायचे की आता ही माहेरी जाईल काय, किंवा आता हिचं सगळं तुमचं घर फुटलं, तुमचं तर सगळं संपलं, असंच म्हणायचे. आणि खूप वाईट वाटायचं. मात्र मी ठरवलं की मी पळपुट्यासारखं माहेरी जाणार नाही. माझं कुटुंब आहे ना ते. आता तारदाळ जे आहे, हा लेख होती मी तारदाळवाडची, मला त्याचा खूप अभिमान आहे. मात्र जे आहे मरीन तर मी तारदाळातच मरेन. मी ज्या मुलाबरोबर हात धरून आले त्या तारदाळ गावची मी आता झाले. बस माझं लग्न फक्त माझ्या नवऱ्याशी नाही, पूर्ण तारदाळ गावाशी झालेलं आहे. म्हणजे तारदाळ गावात आहे माझं गाव आहे म्हणून ठरवलं. आणि माहेर गेले नाही. इव्हन माझ्या कुटुंबात पण देवासारखं सगळंच मला सापडलं, जरी माझा नवरा हरवल्यासारखं. कुटुंबाने, तारदाळकरांनी मला खूप खूप प्रतिसाद दिला, खूप आधार दिला. त्यावेळी भावनिक आधार खूप महत्त्वाचा असतो. आणि आता त्या यशात ते आकाशातले तारे जरी माझ्या खांद्यावर विसावले असतील तरी ते कुंकवाची भरपाई होत नाही जे मी हरवलं आहे. त्यामुळं जरी हे सगळे सोबत होते तरी सुद्धा एक मनात काय दुःख राहायचं की कितीही मी अचीव केलं, जरी पंतप्रधानाचं पद मिळवलं तरी सुद्धा जे कुंकू जे दुसऱ्यांच्या बायकांच्यावर बघते ते माझ्याकडे नसणार आहे. जसं मी अजूनही कुणाच्या स्त्रीला बघते की छान आवडली आहे, नवऱ्यासोबत फिरते, तिथे छोटे छोटे बाळ आहेत, तेव्हा सुद्धा मला वाटतं की
माझं ते झालं नाही कधी, ते माझं स्वप्न असताना सुद्धा झालं नाही. ठीक आहे, काय तर दुसरं चांगलं करेल त्याच्यापेक्षा. बस तेच ठरवलं. ते कुंकू मला पुन्हा आणता येत नाही. काही आहेत गोष्टी की ते पुन्हा लिहिता येत नाही. हा बिघडलेलं ते नीट पुण्यासारखं पहिल्यासारखं करता येत नाही. मला त्याच्यापेक्षा चांगलं करण्याचा मी नक्कीच प्रयत्न केला. महाभारतातली एक घटना आहे, जे आधी खूप धार्मिक होते आणि मी खूप स्पिरिच्युअल बुक वाचले आहे. त्यामध्ये घटना आहे की द्रौपदीचं वस्त्रहरण होत होतं. ती तिच्या नवऱ्याला बोलवली, 5 नवऱ्यांचं सुद्धा तिचं संरक्षण करू शकले नाही. आणि आता तर पूर्ण जगच महाभारत आहे आणि त्यात माझा नवराच नाही, माझं संरक्षण कोण करणार? तिनं ती चूक केली की तिनं पहिला श्रीकृष्णाला बोलवलं नाही, परमेश्वराला बोलवलं नाही. मात्र मी जेव्हा माझ्यावर हा अपघात झाला तेव्हा मला परमात्म्याला आठवण केलं आणि ती माझी ताकद पडली. मी वारंवार फक्त हे जाणायला पाहिजे, ए मत कहो खुदा से कि मेरी मुश्किलें बड़ी है, इन मुश्किलों से कह दो कि मेरा खुदा बहुत बड़ा है. माझं बस परमात्म्यावर खूप विश्वास आहे. आणि तुमच्याकडे पण असे खूपसे असतील, जेव्हा काहीतरी संकट येतं ना तेव्हा भावाला, आईला, मुलांना कोणतं ओळखीचं आहे का, तो काय होतंय का, तर पहिला परमात्म्याला सांगा. निम्म संकट तुम्हाला एक रिलॅक्स फील होईल, निम्म संकट आपोआपच कमी होईल. आणि परमात्म्याला माझा साथीदार बनवला आणि मी माझ्या पूर्ण ह्या यशाचं श्रेय फर्स्ट परमात्म्याला दिले. की परमात्म्याने मला ती शक्ती दिली की मी कोणत्याही गोष्टीचा त्यावेळी विचार केला नाही. असं सोपं नसतं की एकदम तशा मुलगीतून असं लगेच कुठल्या तर टीव्ही सिरियल प्रमाणे ऍक्टिंग करणं की दुसरी मुलगी झाली आहे आणि जर सगळं तिला धडाडीनं सगळं करता आलं. फक्त परमात्म्याचा हात स्वतःला फील केला की तो माझ्या पाठीशी आहे, सगळं तोच करत आहे आणि जस्ट मी फक्त पुढे जात आहे.